मित्रांनो आपण आलोय इटकी पुजारवाडी दिगंची बशी इटकी एक गाव आहे मित्रांनो आणि एक नवीन रणरागिणी ह्या नादात पुढे येतात मित्रांनो। आणि कसं होतं नाद करायचा तर म्हणजे पूर्ण करायचा असं काम आहे। आणि ताई तुमचं नाव सांगा आधी। स्वाती पंजाबराव चव्हाण। बर, तुम्हाला हा बैलगाड्याचा नाद कसं काय लागला? माझ्या मिस्टरांमुळे लागलेलं। मिस्टर माझे बैलगाडी त्यांचा आवड आहे, ते बघत बसायचे मोबाईल वरती। त्यांनी कॉकटेल खरेदी केला। बर, सुरुवातीला कॉकटेल खरेदी केला, मग त्यांना नाद होता, पण तुम्हाला कसं तुमच्यापर्यंत बघून बघून मला तो आवड निर्माण झाली। मग नंतर त्यांनी मला मैदानावरती 1-2 वेळाच घेऊन गेले, त्याच्यानंतर मग मला जास्त आवड झाली। काय मैदानात गेल्यानंतर काय म्हणजे तुम्ही तिकडं कंटिन्यू एसीत वगैरे असता, पण इथं मैदानात गेल्यानंतर काय एक मातीशी आपलं एक नातं, एक शेतकऱ्याची, मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे। होतो आम्ही लहानपणापासून मुंबईत, पण मला गावाचं मातीशी खूप म्हणजे आवड आहे। त्यामुळे मग यांच्या बरोबर मी आले आणि मैदानावरती गेल्यानंतर तिथं जी आपले शेतकरी वगैरे बंधू आहेत, प्रत्येकाने एक ताई म्हणूनच मला हे केलं। त्यामुळे एकदम मला म्हणजे बरं वाटलं त्या तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही पहिल्यापासून नादात आहे, पण एक ताईंना प्रोत्साहन देताय तुम्ही, सगळ्यात महत्वाची गोष्ट। आणि सुरुवातीचा काळ कसा होता ज्यावेळी तुम्ही तिथं बघत बसाय, त्यावेळी ताई कधी म्हणली असतील की कशाला सारखं रोज तिथे? हा, आता तो तरी त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे, पण मला माझ्या नाद हा माझ्या आई वडिलापासून, माझ्या आजोबापासून आहे। आणि त्यामुळे मी बऱ्याच दिवसानंतर मला वाटलं की याला सगळ्यात म्हणजे आपण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, आपल्याला हा नाद असलाच पाहिजे आणि परंपरेनुसार हा नाद चाललाच पाहिजे पुढेपर्यंत। म्हणून मी ही खरेदी केली, रामसवाडी भोर सोन्या ड्रायव्हर याच्याकडून मी ही नवीन खरेदी केली होती। त्याच्यानंतर मग मी हे घरचे एक वासरू झालं, ते मग मी हे दोन्हीची जोड केली। आणि साईडला घरचं वासरू आहे, हे घरचंच वासरू आपल्या गायचं? हा, आपल्या घरचंच आहे वासरू। हा, मग आता एक मी नवीन खरेदी करणार आहे थोड्या दिवसांमध्ये, आणि ती माझी टॉपची खरेदी असेल। ताई नवीन खरेदी तुम्ही करणार आहे किंवा काय काय या म्हणजे नादात आल्यानंतर एक माणसं म्हणते 4 वर्ष जास्त जगीन, मग असं लोक म्हणते ती, म्हणजे एक वेगळापणा आहे या नादात। आणि तुम्ही म्हणता की मातीशी नातं आहे आणि ही मातीची नातं म्हणजे निभवायचं। या मैदानावरती आलं ना की म्हणजे दिवसभर काम म्हणा किंवा कुठल्या गोष्टीची चिंता म्हणा, काहीच असं वाटत नाही। दिवस कसा जातो तिथं मैदानावर गेल्यानंतर एकदम त्याच्यामध्ये हरवून जाते, वेळ कसा जातो किंवा काय काही समजत नाही। बर, आता तुम्ही पण हे काय बरं का मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, किती पण माणूस मोठा झाला तरी पाय जिमणे पाहिजेत। अनेक लोकांकडे पैसा असेल काय, अनेक लोक पैशाशी तुलना करते ती, पण इथं मला म्हणजे एवढी मोठी माणसं वाटली, पण मला पैशाची कुठे तुलना केलेली वाटली नाही। म्हणजे पैसा ही गोष्ट लय महत्वाची नाही। तुम्ही म्हणजे ही सर्वसामान्य, आणि काय काय लोकांना वाटतं की मोठी मोठी मोठी, नाही 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 नाही, माझं कसं माहितीये का, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि किती गरिबीतून शिकून मी आज काय गोष्टी करून पुढे आलो हे माझ्या जीवाला माहिती आहे। पण मी किती जरी मोठा झालो तर बसणार हा गरीबाच्याच पंक्तीला बसणार, कारण मी गरीब घरातला मुलगा आहे। ह्या विषयी तुमचं काय मत आहे? कारण आम्ही शून्यातूनच वरती आलोय, आम्ही अजूनही आम्ही श्रीमंत नाही, आम्ही अजूनही गरीबच आहोत। म्हणजे तुम्हाला गरीबाची जाण आहे, गरीबाची जाण आहे आणि मनाने श्रीमंत पाहिजे माणसाला। हा, मनाने श्रीमंत पाहिजे। आणि आम्हालाही असं वाटतं की आमच्या सोबत जी आहेत गरीब लोक, तर त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचं। आपण कसं माहितीये का, आपण पैशाला किंमत देत नाही, आपण पैसा खूप आहे आपल्याकडे, पण आपण मनाने खूप मोठा आहे। कारण पैशाला व्हॅल्यू देणारा मी माणूस नाही, जो माझ्यापाशी येईल त्याला मी 100% पुढे घेऊन जाईल, हा माझा उद्देश आहे। मग तो गरीबाचा असो किंवा श्रीमंताचा असो, वाईट मार्गाने त्याला नेणार नाही, म्हणजे चांगल्या मार्गाने ही केलं पाहिजे। आणि तुमच्या टीम मध्ये सगळ्यात म्हणजे एवढी सगळी टीम आहे तुमची, किंवा ही पोरं सगळ्यांना कुणाला व्यसन नाही काय नाही, ही महत्वाची। नाही, ही कसं माहितीये का, ही मुलं आहेत नाही, ही माझे बंधू आहेत सगळे, हे सगळे हे नियोजन करतात, या बैलांना बघतात, पण याच्यातलं एकही व्यसनीचं नाही, हे सगळे बिगर व्यसनी आहेत। त्यामुळे ह्यांना नाद पण तोच आहे, ओनली ओन बैलगाडा, बस आपली शेती, आपले आई वडील आणि बैल। या इकडे हे घरचं तुमचं वासरू, म्हणजे हे ना ह्याचं किती गुलाब झालं? गुलाल नाही अजून, गुलाची अपेक्षा आहे। नाही, त्याचं 13 गुलाल आहेत आणि हे आता घरच। पण एक ताई घरचं म्हणजे विकत तुम्ही किती पण घ्याल, पण घरचं ते वेगळंच आणि वेगळं आहे, घरचं ते घरचं। तर आणि त्या साईडला नवीन खरेदी आहे, म्हणजे एक प्रकारे वासरू आहे मित्रांनो। चला शेट तिकडं,
ती जर साईड बघितली मित्रांनो म्हणजे हे वेगळं आहे, वेगळं पण आहे एक प्रकारे. आणि ह्याचं व्हिडिओ बघितलं मी. हा नक्कीच आमचं नाव मोठं करणार आहे. कारण आहे तो आतापासूनच हे तयार होतोय, अजून लहान आहे. तर ताई मला सांगा, आता कसं मोठी खरेदी करणार आहे म्हणजे कसं मैदानावर कंटिन्यू असणार? हो नक्कीच असणार. काय तुमचं तिकडे कुठं राहता तुम्ही? पुण्याला असतो आम्ही. पुण्याला? हा पुण्याला कात्रजला राहतो आम्ही. पण आम्ही मैदानावरती जसं आता ह्यांना आवड जास्त आहे त्याच्यामुळे त्यांच्या सोबत आम्ही कायम मैदान असतोय. प्रत्येक मैदानावरती आपली पोलीस भरतीची अकॅडमी पण आहे पुण्यामध्ये. आपण मुलांना तिथं गरजू मुलांना आपण प्रशिक्षण मोफत देतो. म्हणजे ग्राउंडचं जे काय आहे ते मोफत करतो. आता तुम्ही सुरुवात करताय आणि तुमच्या लावणीला 100% यश येणार का? तर येणार, कारण सरळ मार्गी मन मोकळे माणसं आहेत तुम्ही. परंतु बऱ्याच वेळा ज्यावेळेस तुम्ही आता 1 नंबरला जाचाल, आता तुम्ही म्हणला की गोरगरिबांना समोर पुढे घेऊन 1 नंबरला जाचाल, त्यावेळेस तुम्ही सर्वसामान्यांशी नातं हेच ठेवणार का? म्हणजे आता तुम्ही 1 नंबरला श्रीमंत आहे तुम्ही किंवा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु बैलगाड्यात श्रीमंत झाला किंवा बैलगाड्यात 1 नंबरला गेला, त्यावेळेस तुम्ही सर्वसामान्यांना ज्यांना तुम्ही ज्यांनी मदत केली त्यांच्या बैलांना पैरे देणार का? हा नक्कीच देणार. आणि आम्ही जमिनीवरती आहे तर जमिनीवरतीच राहणार, आम्ही कायम राहणार. जरी उद्या मोठं जरी झालो बैलगाडी क्षेत्रामध्ये तरी आम्ही गरीबच जमिनीवरतीच राहणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मोठं आव्हान आहे बरं का, की आपल्या बैलगाडी क्षेत्रामधली बरीच मुलं आहेत की ज्यांच्या काही गोष्टींमुळे ना ते पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना माझं आव्हान आहे की माझा नंबर आहे 9764 73 25 26. ज्याची फी भरायची, पोलीस भरती करणार असो किंवा आर्मी भरती करणार असो, ज्याची फी भरायची म्हणजे ही परिस्थिती नाही, त्याने बिंदास मला कॉल करून माझ्याकडे जॉईन व्हावं. मी त्यांना फ्रीमध्ये शिक्षण, पूर्ण भरती होस तर त्याला फ्रीमध्ये मी भरती करू शकतो. चला मित्रांनो, हे असते जी गरिबीची जाण आहे. आणि म्हणजे सुरुवात कशी झाली शेट, मला एकदा सांगा कसं होतं सुरुवातीला तुमची परिस्थिती कशी होती? सुरुवातीला आता सांगायचं म्हणलं ना माझ्या डोळ्यात पाणी येईल, नाही सांगू शकत. काय झालं काय ती सांगितलं पाहिजे, म्हणजे महत्वाची लोकांना सुरुवात माहित पाहिजे. दापच्या सांगतो, भुजा सांगा तुम्ही. तुम्ही नको नको नाही सर. कसं आहे, तुम्हाला लोकांना तुम्हाला बघायचं आहे आणि सुरुवात कशी केली ती सांगा मला, कारण शेवट माणसाला लय मोठं वाटतं बाबा इथपर्यंत नाही, पण सुरुवात कशी केली? सुरुवातीच्या काळामध्ये ना म्हणजे बऱ्याच लोकांनी मला नावं ठेवली, हा असा आहे, तो तसा आहे, तो पुढे नाही जाणार, तो असाच होणार, तसाच होणार. पण ज्या काही गोष्टी मी स्वतःहून निवडल्या त्या क्षेत्रामध्ये मी म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट मी ही केली की आपण जिथं तिथं आपण स्वतः खरं आहे. आपल्याला नावं ठेवणारे 1000 आहेत, पण जिथं उभा राहिलो तिथं मी टॉपने राहिलो. आज त्याच फळ मला भेटलेलं आहे. आणि स्वतःच्या जीवा 0 मधून विश्व निर्माण केलेलं आहे मी, पण ते मी गरिबीतून केलेलं आहे. त्यामुळे मी सांगतो, गरिबाच्या मुलांनी कधीही मला आवाज द्या, मी तिथं कायम उभा राहील तुमच्यासोबत. मित्रांनो, त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं म्हणजे सुरुवातीचा काळ त्यांना माणूस ज्यावेळेस ना, ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि अशा माणसांना सपोर्ट सगळ्यांनी केलं पाहिजे. धन्यवाद.